वाशिम जिले में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के पोहरा देवी कार्यक्रम के लिए अकोला केंद्रीय बस डिपो से 165 एसटी बसें भेजी गई, जिससे आज सुबह से ही अकोला बस स्टॉप पर यात्रियों को काफी परेशानी का सामना करना पड़ रहा है। कई ग्रामीण इलाकों तक पहुंचने के लिए यात्रियों के लिए एसटी बस ही एकमात्र विकल्प है, लेकिन आज एसटी बसें नहीं होने से यात्रियों को परेशानी हो रही है। अकोला संभाग की 320 एसटी बसों में से 165 एसटी बसें आज पोहरा देवी में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के कार्यक्रम के लिए रवाना की गई। यात्रियों की परेशानी को लेकर ठाकरे गुट की शिवसेना ने अकोला सेंट्रल बस स्टॉप पर जोरदार विरोध प्रदर्शन किया। प्रदर्शन के दौरान मोदी जी बस दो, यात्रियों को बस दो, इस तरह के नारे अकोला बस स्टॉप पर शिवसेना ठाकरे गुट की ओर से लगाए। इस दौरान यात्रियों ने भी अपना गुस्सा जाहिर किया। सुविधा आहे गाडीची, हाफ तिकीटची 1/4ची, पण जागाच नाही ना जायला। एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला चढता येत नाही आणि एवढ्या गर्दीत जर आम्ही चढलो तर आम्हाला जागा मिळत नाही। काही काही कंडक्टर लोक अजूनही आमच्यावर शिदे होतात, आम्हाला काही घेणदेण नाही आहे, आम्ही कोणाला उठू शकत नाही। मग हे असं जर चाललं तर आमच्या अपंगाने काय करायचं? एवढ्या गर्दीमध्ये लोक जागा देत नाही टाइमला तशा गर्दीमध्ये। सकाळपासून मी इथं जवळजवळ 10 वाजतापासून बसलेला आहे, तर मला तर काही बस भेटून नाही राहिली। गर्दी किती आहे, मला अमरावतीला जायचं आहे सध्या, पण बसच नाही, तर मी कसा जाणार? एवढ्या गर्दीमध्ये लोटपाट होते, मी जर खाली पडलो तर माझ्या अंगावर लोक चिंगराचिंगरी करू शकतात। काही जे प्रवासी आहेत त्यांचा आम्हाला फोन आला की राजूभाऊ इथे आम्हाला खूप असुविधा होऊ राहिली। मी इथे आल्यानंतर बस स्टँडवर आल्यानंतर इथले जे अधिकारी आहेत त्यांना विचारलं की हे प्रॉब्लेम कशामुळे होऊ राहिला। मग त्यांनी सांगितलं की पोहरा देवीमध्ये इथे कार्यक्रम आहेत, तिथे आपले देशाचे पंतप्रधान मोदीजी आहेत, त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमासाठी वरतून आम्हाला आदेश आलेला आहे की 103 पैकी 165 गाडी त्यांनी बुक केलेला आहे। आम्ही त्यांना हेच विचारलं की तुम्ही गाडी जे बुक केलेला तो आमचा विषय नाही आहे। मग हे जे प्रवासी आहेत, हे जे ग्रामीणचे लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, ज्यांचा या लाल परीवर विश्वास आहे, मग त्यांना तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही सुविधा काय केली? तर त्यांचं म्हणणं आहे की ते आमच्याकडे काही सुविधा नाही आहे, आम्हाला वरतून आदेश आला होतं। मग यांचे जे सीएम आहेत कोण आहेत त्यांच्यातून मी बोललो, मी त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला वरतून आदेश आला, आम्हाला कलेक्टरचा आदेश आला की आम्हाला इतकी गाडी पाहिजे। मी त्यांना सांगितलं की तुम्ही लिहून द्यायला पाहिजे होतं। सण तेव्हार चालू आहे सध्या, इथे लहान लहान मुलं आलेले आहेत, तर काही जे आपले बिमार लोक आहेत ते आलेले आहेत, त्यांना कोणाला गावात जायचं आहे, कोणाला दर्शन करायला जायचं आहे, असे अनेक लोक या आपल्या बस स्टँडवर आहेत। सकाळी 8 वाजतापासून ते लोक बसलेले आहेत, तिथे काय त्यांना काही व्यवस्था नाही आहे। माझी एकच या मोदीजीला विनंती आहे, आपले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांना विनंती आहे की तुम्ही म्हणता की हे बसेस फ्री आहे, 65 वर्षाच्या वरती फ्री आहे, या परिस्थितीत तुम्ही पहा, तुम्ही पैसेवाले लोक आहेत, तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुम्ही प्रायव्हेट गाडी केली असते चांगलं झालं असतं। जे गरीब लोक आहेत यांना तुम्ही असं असुविधा कशासाठी करता? फक्त तुमच्या स्वतःसाठी असं असुविधा काय देता यांना? फक्त तुम्ही यांना त्रास काय देऊ राहिला? आमची हेच विनंती आहे, तुम्ही सुविधा द्या, असुविधा करू नका। आणि हे जे प्रकार चालू आहे, या लोकांना जे त्रास होऊ राहिला, या लोकांना डोक्यामध्ये आहे की हे आम्हाला त्रास होऊ राहिले, आणि 100% लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे की येणारा जे इलेक्शन आहे विधानसभेचा, त्यामध्ये हे जे लोक आहेत, हे जे जनता आहे, हे जे ग्रामीण जनता आहे, पोहरा देवी येथे 165 गाड्या कार्यक्रमाकरता गेलेल्या आहेत। अकोला विभागातून ह्या 165 गाड्या गेलेल्या आहेत। सर्व गाड्यांची बुकिंग कोण केली होती? ह्या गाड्यांची बुकिंग विभागीय कार्यालयाकडून झालेली आहे। सर, टोटल विभागामधलं किती गाड्या आणि त्यातल्या किती पाठवण्यात आल्या आहेत? टोटल 325 गाड्या आहेत, 165 पाठवलेल्या आहेत। मग त्यासाठी आता प्रवाशांना जे हालत आहे ते वापरून प्रयत्न केले गेले। ज्या मार्गावर गर्दी आहे त्या मार्गावर गाड्या सोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, वाहतूक सुरळीत करण्यात येईल।